खाल्ल्यानंतरही जिभेवरची चव विसरणार नाही, इतकी चविष्ट, अगदी बोटं चाटत खाल इतकी टेस्टी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी आज आपण बघणार आहोत. तर कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 3 मोठ्या साईजच्या या शेंगा घेतल्या होत्या आणि याला या पद्धतीने मधून कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे 2.5 इंचचे आपण असे तुकडे करून घेणार आहेत. तर खूप जास्त छोटे नाही करायचे, नाहीतर मग ते पकडता येत नाही खाताना व्यवस्थित. तर या पद्धतीने करून घेऊयात आणि अगदी खूप जास्त साल सुद्धा याचे काढायचे नाहीयेत. तरी सुद्धा मग खाता येत नाही. खाताना सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतात. तर 2-3 साल काढलेत तरी बस होईल आणि या पद्धतीने सगळ्या शेंगा मी इथे करून घेणार आहे आणि या पद्धतीने याला एका पाण्यामध्ये आपण ठेवून देऊयात. तर चला पुढची कृती करूया. तर मी इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे. याच्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकायचंय आणि खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचंय. तर मस्त असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. तर इथे बघू शकता खोबरं मस्त असं भाजून झालेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात. त्याचबरोबर त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल परत टाकायचंय आणि आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा सुद्धा मस्त असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपण याला सुद्धा भाजून घेऊयात. तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे बघू शकता मस्त असं भाजून घेऊयात. तर कांद्याचा कलर बघा चेंज झालेला आहे. तर याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण हा सुद्धा काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. त्याच कढईमध्ये परत अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ही चण्याची जी भाजकी डाळ असते ती भाजून घेऊयात. तर याने जे आहे ते ग्रेव्ही मस्त अशी आपली दाटसर होईल. तर तुम्ही याच्याऐवजी खसखस वापरू शकता, म्हणजे खाकस किंवा तीळ सुद्धा थोडेसे वापरू शकता. पण सगळ्यांकडे अवेलेबल राहत नाही, त्याच्यामुळे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. याने फक्त ग्रेव्हीला थोडासा दाटसरपणा येईल. तर या पद्धतीनेच कलर चेंज होईपर्यंत आपण याला सुद्धा भाजून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा काढून घ्यायचंय. तर इथे खूप जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाहीये. तर आपण हे सगळं आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. तर यासोबतच थोडीशी हिरवी कोथिंबीर सुद्धा आपण याच्यात घेणार आहे. याने भाजीचा कलर खूप छान येईल आणि थोडंसं पाणी टाकून आपण याला वाटून घेऊयात. आता याला मी मिक्सरला लावून घेते. तर बघू शकता आपलं हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे. तर आता परत आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचे. तेल तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि सोबतच थोडंसं मी इथे दालचिनीचा तुकडा टाकलाय अगदी छोटासा. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. तर आता याला छान असं परतून घेऊयात, म्हणजे आलं लसणाचा जो कच्चा वास असतो तो सगळा निघून जाईल. तर याला छान असं परतून घेतलेलं आहे. तर याला 2 ते 3 मिनिटं लागतात. तर छान असं परतून झालेलं आहे. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. तर वाटण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे जर तुम्हाला घट्टसर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. अगदी पातळ पाहिजे असेल तर कमी टाकू शकता. तर आता हे छान वाटण जे आहे ते तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात. तर हा छान मिक्स करून झाला की आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे, म्हणजे मसाल्याला तेल छान सुटेल. तर याला 3 ते 4 मिनिटं असं मस्त शिजवून घ्यायचंय. तर इथे बघू शकता साईडला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता परत याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर आता याच्यामध्ये मी टमाटरची प्युरी टाकते. तर मी हे जे टमाटर आहे ते किसणीने किसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता. तर यासोबतच आपण सुके मसाले सुद्धा टाकून घेणार आहे. तर 1 चमचा मी लाल तिखट घेतलाय, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलाय, ज्याने कलर खूप छान येईल. पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि परत सगळे मसाले छान मिक्स करून घेऊयात. आता हा मसाला सुद्धा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये जे टमाटर आहे ते चांगले शिजले गेले पाहिजे. तेव्हाच मसाल्याला छान तेल सुटेल. तर आपण याला झाकून 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे. तर आता इथे बघू शकता मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे. साईडला मस्त असं तेल सुटलेलं आहे. परत त्याला छान मिक्स करून घेऊयात. कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर मसाला मस्त आपला परतून झालेला आहे. आता आपण ज्या शेंगा ठेवल्या होत्या साईडला त्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे.
तर शेंगा मी आता डायरेक्टच टाकत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी याला बॉईल सुद्धा करून टाकू शकता. तर आता मी भाजीमध्येच याला चांगलं शिजवून घेणार आहे. तर शेंगा आधी मसाल्यामध्ये चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहे. तर इथे 3 मिनिटं चांगलं असं मी परतून घेणार आहे. तर इथे बघू शकता मस्त असं हे परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर मी इथे थोडंसं गरम पाणी करून टाकणार आहे. म्हणजे भाजीला तेल छान सुटेल आणि तुम्ही ग्रेव्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे जशी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे तशी तुम्ही सेट करू शकता. तर आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शेंगा मस्त अशा मऊसूत शिजवून घ्यायच्या आहेत. तर आपण याला झाकून शिजवणार आहे. तर मला इथे 7 ते 8 मिनिटं या शेंगा जे आहेत ते शिजायला लागलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही भाजीचा कलर बघू शकता. किती मस्त आलेला आहे. तर अगदी कमी मसाले वापरून मस्त अशी चमचमीत मसालेदार ही भाजी तयार होते. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी भातासोबत सुद्धा मस्तच लागते. तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्ही ते रस्सा बघू शकता. अगदी मस्तच झालेला आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही. अगदी परफेक्ट आहे. वरून मस्त थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना, तर प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे बघू शकता शेंगा आपण एकदा चेक करून घेऊयात. तर मस्त अशा या सॉफ्ट झालेल्या आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व्ह करून घ्यायचं आहे. तर मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार होते. तर खाल्ल्यानंतरही चव विसरणार नाही. अगदी मस्त आणि टेस्टी बनते. नक्कीच ट्राय करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.